नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुकरमध्ये आपण भरले वांगे कसे करायचे. तर खूप साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि चविष्टसुद्धा आहे. तर त्यासाठी मी मीडियम आकाराचे 4 वांगे घेतले आहे आणि एका पॅनमध्ये खोबऱ्याचे बारीक काप केले, म्हणजे पातळ आहेत ते काप. जसे तुम्ही वांगी घ्याल त्या अनुसाराने तुम्हाला ते खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत. आणि पॅनमध्ये ते छान असे भाजून घ्या तुम्ही. तेल 1-2 तेलाचा थेंब टाकला तरीसुद्धा चालेल. मी तर हे या ठिकाणी तेल नाही वापरलं, पण तुम्हाला जर तेल लागणार असेल तर ते मी 2 किंवा 3 थेंब तेल टाकून त्याच्यामध्ये ते खोबरे भाजून घ्या. नंतर पहिल्यांदा खोबरं बारीक करा, नंतर त्याच्यामध्ये तुम्ही लसूण टाकून ॲड करा. जेवढं खोबरे घ्याल तेवढंच तुम्ही लसूण घ्या. ओके. आणि ते दोघांचे मिश्रण करा आणि म्हणजेच त्याचं तुम्ही लसूण खोबरं करा. नंतर एका प्लेटमध्ये ते बारीक केलेले लसूण खोबरे घ्या. कांदा लसूण मसाला, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि हे 4ही जिन्नस काय करायचं, तुम्ही 4ही मसाले एकत्र करा. एकत्र केल्यानंतर ते वांग्यामध्ये तुम्ही भरून घ्या. वांग्याचे नेहमीप्रमाणे आपण 4 काप करतो मधोमध, त्याचप्रमाणे करायचे. आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण मसाला जो 4ही मसाला आपण वापरलेला आहे तो पूर्ण एकजीव करून त्याच्यामध्ये भरून टाका. आणि शिल्लक राहिलेला मसाला तो नंतर तेलामध्ये आपण भाजू शकतो, त्याच्यामुळे तो मसाला तसाच ठेवायचा. परत कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये वांग्याचेच अनुसार तेल टाका. आणि मग तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट वांगे टाकले तरी चालतील. ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाकू शकता, पण या ठिकाणी मी कांदा स्किप करायचं सांगेन, कारण कांदा थोडासा गोड लागतो, त्याच्यामुळे कांदा तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल. जिरे टाकायची सुद्धा गरज नाही आहे. भरले वांगे अशीच खूप छान लागतात. आणि त्यानंतर आपण मसाला घालून केलेली जी वांगी आहे ती पूर्ण ह्याच्यामध्ये तेलात टाकून द्यायची आणि छान असं परतायचं. पूर्ण त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे एवढं छान असं तुम्ही ते परतून घ्यायचं. आणि जो आपला शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने वांग्याला कलर आला पाहिजे, थोडंसं छान असं त्याचा ब्राउनिश कलर आला पाहिजे. शिल्लक राहिलेला पूर्ण मसाला तो त्या पॅनमध्ये तुम्ही टाकून द्या. छान असं तो तेलामध्ये भाजून घेतला पाहिजे तो मसाला. आणि नंतर मग ह्याच्यामध्ये गरम पाणी टाका आणि शक्यतो थोडंच पाणी टाका, कारण कुकरमध्ये काय होतं, पाणी आटत नाही आणि आपण एकच शिट्टी देणार आहोत कुकरला, त्याच्यामुळे पाणी एकदम थोडंच ठेवा. किंवा तुम्हाला भरलं वांग्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच तुम्ही पाणी ठेवा. कुकरमध्ये पाणी अजिबात आटत नाही. ठीक आहे. जर तुम्ही जास्त वेळ कुकर ठेवला तर ते पाणी आटू शकते, पण मग वांग्याची कन्सिस्टन्सी तशी राहत नाही, मग वांगं पूर्ण शिजून जातं. त्याच्यामुळे फक्त आता अशा पद्धतीने बघा मी ते पूर्ण मिश्रण कुकरमध्ये टाकलं अशा पद्धतीने आणि त्याला फक्त एकच शिट्टी दिलेली आहे. फक्त एकच शिट्टी कुकरला दिल्यानंतर बघा अशा पद्धतीने मी ते भांड्यामध्ये काढलं आणि फायनली बघा असा लुक त्याला आलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.